बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आज अखेरचा दिवस। सुनेत्रा पवारांचा पुन्हा एकदा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना फोन। अखेरच्या दिवशी काँग्रेस काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष। राहुरी पोटनिवडणुकीसाठी शिवसेना आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी अपक्ष रिंगणात। आज अर्ज मागे घेणार का याची उत्सुकता। वंचितच्या भूमिकेकडे लक्ष। प्रकाश आंबेडकर आज राहुरीच्या दौऱ्यावर। निवडणूक बिनविरोध करण्याचा सल्ला काँग्रेसला देईन, मात्र निवडणूक लढण्यापासून काँग्रेसला थांबवू शकत नाही, शरद पवारांचं वक्तव्य। बारामती पोटनिवडणुकीसंदर्भात काँग्रेस थोड्याच वेळात सकारात्मक निर्णय देईल, रोहित पवारांना विश्वास। उमेदवारी मागे घेण्याची चेन्नीथलांना विनंती। मुंबईत हर्षवर्धन सपकाळेंची घेतली भेट। पुण्यात प्राचार्य महिलेला ब्लॅकमेल करून उकळली, 7 लाखांची खंडणी। पोलीस उपनिरीक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल। दामिनी पथकातील रील स्टार सोनाली हिंगे हिचाही आरोपींमध्ये समावेश। नाशिकमध्ये नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत लैंगिक अत्याचाराची खळबळजनक घटना। 8 महिलांची तक्रार, 6 जणांना अटक। 2 आरोपी महिला फरार। चौकशीसाठी एसआयटीची स्थापना। आसाम, केरळ आणि पुदुच्चेरीच्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात। 3 राज्यात 296 जागांसाठी 5.5 कोटी मतदार देणार कौल। शस्त्रसंधीचा पहिल्या दिवशी बट्ट्याबोळ। इस्रायलचे लेबनॉनवर हल्ले सुरूच। हल्ल्यात एकाच दिवशी 254 नागरिकांचा मृत्यू, 1165 जण जखमी। युद्धविरामानंतरही हॉर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत अनिश्चितता कायम। इराणच्या नौदलानं हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांना रोखलं। इराणी नौदलाकडून टँकर उडवून देण्याची धमकी। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळेंची बाकरवडी, एकदम खास कारण चवीला भारी आणि पाम ऑइल अजिबात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।